राहुल तू खुश राह भैया तुम्ही कसे आहेत आणि वहिनी तुम्ही कसे आहात? चांगली आहे मी. तुम्हाला तर माहिती आहे ना मी कशासाठी आलो म्हणून. हा मला माहिती आहे तू कशासाठी आलास. हे घ्या कागदपत्र, मी आता येतो तर तुम्ही याच्यात सही करून ठेवा. ठीक आहे राहुल, उद्या तुला ह्या कागदपत्रात सही करून देतो. ठीक आहे भैया. भैया का म्हणून आलते इथं? कल्पना, माझ्या लग्नाच्या अगोदर माझ्यावर 2 लाख रुपये कर्ज होतं. राहुलना 2 लाख रुपये फेडले होते. त्याच्यामुळे वडिलांनी त्याच्या नावावर जमीन केली. मला 2 वर्षात टाईम द्यालता पण मी ते फेडू शकलो नाही. आता ही जमीन त्याच्या नावावर झाली. काय? आणि आता आपण काय खायचं? घराचं बांधकाम चालू आहे जवळ. मी बोललो मिस्त्रीला, ते या म्हणले, तर उद्यापासून जातो मग मी. राहुल आला तू? हे धर राहुल, ह्या कागदपत्रावर सही करून ठेवली. केली सही? आणि तुम्ही याच्यानंतर पुढं काम करणार आहे? जवळच इथं मिस्त्रीच्या हाताखाली काम बघितलं. मी उद्यापासून तिथं जाणार. भैया तुम्ही सही करायच्या अगोदर व्यवस्थित कागदपत्र बघितले नाही वाटतं. ही शेती तुमच्या नावावर करून दिली. माझ्या नावावर केली? भैया तुम्हाला तर माहिती आहे ना मला सरकारी नोकरी आहे आणि माझं तर सगळं चांगलं चालू आहे. मला पैशाची कधीच कमी नाही, पण तुम्हाला कमी आहे. पप्पानं मराच्या अगोदर एकच सांगितलं होतं, आपल्या मोठ्या भावाची साथ कधीच नको सोडू, कारण की तू लय गरीब आहे. अपने होते हैं